संतांचं दर्शन जर झालं तर काय परिवर्तन होतं. आता इतिहास सांगतो, संभाजीनगर जिल्ह्याचा इतिहास सांगतो तुम्हाला. ऐका. पैठण मध्ये नाथ महाराजांचा जन्म झाला. नाही वर्णन करून सांगतो, फक्त तुम्ही ऐकायचं काम करा. आजाजीने नाथावरती उपनयन संस्कार केले, शाळेमध्ये टाकलं. शाळेमध्ये नाथ महाराज जायचे, पण गुरुजीला विचारायचे, गुरुजी माझं मन शाळेत रमत नाही, मग मला हे नका शिकू, मग मला ब्रह्मज्ञान होईल काय हे सांगा. आता ब्रह्मज्ञानाची गुरुजीची कधी भेट, काय माहिती गुरुजीला ब्रह्मज्ञान. त्यांनी सांगितलं, बाबा हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं. नाथांना ध्यास लागला, मला ब्रह्मज्ञान होईल का, मला ब्रह्मज्ञान होईल का. एक दिवस नाथ महाराज झोपले असताना नाथ महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये पंढरधीश पांडुरंग परमात्मा नाथांच्या आला. एका, अरे काय झोपलास, उठ, तुला ब्रह्मज्ञान व्हावं अशी तुझी इच्छा आहे, मग देवगिरीवर जा. जनार्दन स्वामी महान साधू, ते तुला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतील. 4 वर्षाचं वय होतं नाथ महाराजांचं. आता ऐका, संभाजीनगर ते पैठण 50 किलोमीटर अंतर आहे आणि संभाजीनगर ते देवगिरी किल्ला 15 किलोमीटर आहे. 50 आणि 15 किती झाले, 65 किलोमीटर. नाथ महाराज झोपेतून उठले स्वप्न पडल्यानंतर. 4 वर्षाचे असताना जे नाथ महाराज पळाले रात्री, पहाटे 5 वाजता नाथ महाराज देवगिरीवर आले. 65 किलोमीटर अंतर काढून 4 वर्ष असे भालदार चौकदार होते. पहाटे 5 वाजता, ए कुठं, स्वामीच्या दर्शनाला. एवढा एवढा दिसतो, चालला स्वामीच्या दर्शनाला. पण त्याच्यातला एक चौकदार जरा सक्ती फिरत होता. बोलला, आपले चौकदार भाई, चौकदार चौकदार की स्वामीला याच्यावर येऊन. स्वामी म्हटले, येऊ दे आतमध्ये, सोडून देऊ घरी का. एक चौकदार म्हणजे, स्वामी लहान मुलगा आहे, दर्शन करायचं म्हणतो, पैठणहून आला, देवाठणातलं. दुसरा चौकदार, काय म्हणले स्वामी, देवल्या आतमध्ये, कशाला रागावला, थोडा कमी करा, शेती मारता कशाला. नाथ महाराज आतमध्ये गेले. स्वामी ब्रह्मानंदी लागली टाळी असे बसलेले होते. नाथ महाराज गेल्याबरोबर पहाटे 5 वाजता श्रीसंताची ये माथा परिपात नाथ महाराजांनी केला. कुठून आलास, पैठण. आई वडील, स्वामी मी मूळ नक्षत्रावरती जन्माला आलो, माझा जन्म झाला, आई वडील दोघे गेले. आज आजीने माझा सांभाळ केला, माझ्यावरती उपनयन संस्कार केले, मला शाळेत टाकलं, पण माझं मन शाळेत रमेना. मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी इच्छा आहे. कोणी ब्रह्मज्ञान सांगेना. एक दिवस झोपलो, पंढरधीश पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आला. एका, अरे काय झोपला, सूट, स्वामीकडे जा, तुला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करू. स्वामी चेहऱ्याकडेच पाहतो. 4 वर्षाचा मुलगा, देव स्वप्नात आला, साक्षात देव. रोजचे 3-3 कीर्तन करतो. 39 वर्षापासून अजून स्वप्न देवाचं पडा. स्वामी इकडे आलो. कुठे असेल सांगाल तिथे राहील, काय खासेल द्याल ते खाईल स्वामी. काही काळ जाऊन द्यावा लागेल, जाऊ दे स्वामी. तुला इथं राहावं लागेल, राहील स्वामी. 6 वर्षे नाथ महाराज स्वामीकडे राहिले देवगिरी किल्ल्यावर. आता ऐका, स्वामींनी सेवा कशी केली, ती सेवा सांगण्यासारखी नाही, पण संतांचा इतिहास सांगितल्याशिवाय कसा करणार. स्वामी रोज बहिर्विधीला जायचे. नाथ महाराज ती जागा साफ करायची, झाडून नाही, मग हाताने. स्वामी विचार करतात, मी रोज बहिर्विधीला जातो, जागा कोण साफ करते,
स्वामी एक दिवस लवकर आली, झाडाच्या आड लपले, पाहिलं तर आपला एका हृदय भरून आलं. अरे काय मुलगा सेवा करतो, डोळे भरून आले. त्या दिवशी स्वामीने ठरवलं आपल्या एकाची परीक्षा घ्यायची. एका जी स्वामी, अरे मला कप झालेला आहे, बेलके पडतात, मी टोपल्यात टाकतो, हे टोपलं कुठे टाकतो? स्वामी उखाड्यावर. अरे माशी बसल, माशी चिटकल, माशी मरल, आणि माशी जर मिली तर मला पाप लागल स्वामी. मग अशा ठिकाणी टाक, तिथं माशी वाचणार नाही. जी स्वामी टोपलं उचललं. नाक मारत होते ते, चालले नाक मारत म्हणतात माशी कुठं बसणार, विस्तू सोडून. जर माशी मेली तर माझ्या गुरुला पाप लागेल. मग कफवात पित्त स्वीकारित. एका स्वामी माशी बसणार नाही, माशी मारणार. मग डोळे भरून आले. काय मुलगा सेवा करतो. अरे स्वामीचं मन द्रवित झालं. त्या दिवशी स्वामींनी ठरवलं आपल्या एकाला दत्तात्रय भगवंताचा आता दर्शन करून द्यायचं. आणि असंही महाराज धरी त्याच्या हाती संत कृपावंत, वारी पंढरीला ठेला जाता, वारी पंढरीला ठेला जाता. संतांनी एकदा केस हाताची धरली महाराज. वाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. स्वामी एका लवकर उठ सकाळी. स्वामी पहाटे 3 वाजता स्वामी उठले. नाथांना उठवलं. आपल्याला जरा फिरायला जायचं. जी स्वामी चला. स्वामी नाथांच्या हातात धरलं आणि कुठं फिरण्याकरता निघाले. सुली भंजन पर्वताकडे जात असताना स्वामीने डोळे बंद केले. का डोळे बंद केले आणि दत्तात्रय भगवंताला स्वामी सांगतात, प्रभू आमचे एकाला दर्शन देण्याकरता या. दत्तात्रय भगवान आले पण कसे, काके झोडी पुढे शिवार. नाथ महाराज ओळखलं. नाथ महाराज काय साधू बा, काय साधू बा. मी म्हणतो अशा नाही का साधू, आपल्याला काय पण साधूंचे कुत्रे काय बनतो. इतक्यामध्ये स्वामींनी नाथांच्या हाताला सोडून दिलं. मोठाल्या पानाचा वृक्ष पाहिला, त्याचे पानं तोडले, त्या पानाचा द्रोण बनवला. तोपर्यंत ह्या साधूने एका कुत्रीला धरलं. दोघांनी कुत्रीचं दूध त्या द्रोणामध्ये काढलं. साधूच्या झोळीत 8 दिवसाच्या बाजरीच्या भाकरीचे शिळे तुकडे होते, ते काढले, चुरले, काला केला. साधू महाराज आणि स्वामी एकत्रित बसले, तो काला सेवन करतात. नाथ महाराज म्हणतात, छी 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 छी, काय गलिच्छ प्रकार आहे. काय म्हणावं या साधूला, काय म्हणावं आपल्या स्वामीला. कमीत कमी नाही गावरान गाय तर कमीत कमी जर्सी गायचा काला खावा दुधातला. राहिली जर्सी, कमीत कमी म्हैस. मी कमीत कमी म्हैस का म्हटलो, म्हैस ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली नाही, म्हैस ही विश्वमित्राच्या सृष्टीतली. म्हणून झालं कमीत कमी म्हशीच्या राहिली म्हैस, कमीत कमी शेपुडी. काला खाता खाता स्वामी सांगतात, एका दोन तो काला तुम्हीच का. स्वामी विचार करतात, नाथांनी जर काला खाल्ला नाही तर याचा उद्धार कसा होणार. दोघांनी काला खाल्ला. एका अरे हा कटोरा घेऊन आण. जी स्वामी छोटस तळ होतं. कटोरा घेऊन नाथ महाराज चालले, पण नाथ होते ते. नाथ महाराज म्हणतात, ज्या अर्थी आपले स्वामी या पुत्रीच्या दुधातला काला या कटोऱ्यात खातात, त्या अर्थी या काल्यात काहीतरी गम्य असलं पाहिजे. नाथाने तो कटोरा धुतला आणि ते पाणीच पिऊन टाकलं. पाणी पिल्याबरोबर स्वामी म्हणतात, आपलं काम झालं. कटोरा साधू महाराजांजवळ दिला. साधूने काय केलं, नाथ बाबांच्या मस्तकावर हात ठेवला. स्वामींनी काय केलं, कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी पैसा दिले, बापर खोमा देवर विठ्ठले, भंता दिदले वरदान. दत्तात्रय भगवंताचा हात मस्तकावर ठेवल्याबरोबर
दृष्टीमध्ये बदल पडला, सृष्टीमध्ये बदल पडला. जे साधू दिसत होते आता मात्र ते नाथांना 3 शिरे 6 हात तया माझा. जी कुत्री दिसत होती आता मात्र ती नाथांना काम धेनू गाय दिसायला लागली. हरीच्या दासा हरीला ही दिशा भावे जैसा तैसा हरी. विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. नाथमार्गाची स्थिती अशी झाली, कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब घेरा. अशी स्थिती. त्या आनंदाच्या भरामध्ये नाथ महाराज थै थै नाचायला लागले. त्यावेळेला नाथबाबांच्या मुखातून इतका गोड अभंग. अभ्याची डोलोक्या आनंदाची आता, अभ्याची डोलोक्या आनंदाची बदल झाला नाथबाबांच्या. दत्तात्रय भगवानानंतर धारण पावले. एकाच निघा जात असताना स्वामी सांगतात एका एवढ्या आपलं काम भागणार नाही. मग तुला काही काळ तपश्चर्या करावी लागेल. जी स्वामी रस्त्यात एका शेताच्या बांधावर लिंबाचं झाड दिलं स्वामीने बसवून. हे बघ साक्षात्कार झाल्याशिवाय माझ्याकडे येऊ नको. जी स्वामी 4 वर्षाचा मुलगा तपश्चर्याला बसला. अन्न नाही पाणी नाही. पण ज्या शेतकऱ्याच्या बांधावर बसले नाथ महाराज, तो शेतकरी विचार करतो लहान मुलं आहे, अन्न नाही पाणी नाही, देवाचं भजन करतोय. त्याच्याकडे काळी कपिल गाय होती, चरी भर दूध द्यायची. पहाटे 5 वाजता चरी भर दूध काढायचा. नाथांना ते दूध मिळून द्यायचा पहाटे 5 वाजता. त्या दुधावर नाथ महाराजांची तपश्चर्या चालली. पण आता थोडक्यात सांगतो. एक दिवस शेतकऱ्याला भास झाला. काय भास? पहाटे 5 वाजून गेली, गाय कधी दोहिणार, नाथ बाबाला मी दूध कधी नेणार, माझ्या नाथांची तपश्चर्या भंग होईल, मला पाप लागेल. रात्री 12लाच उठा. 12ला काय तुम्ही सरी घेतली. 12ला तर निघालं ना. 12 लिंबाखाली नाथ महाराज एक काळा कुठं आणणार. हा जवळ गेला त्याने पाहिलं, भला मोठा भुजंग नाथांना विखे घालून बसलेला होता. नाथ बाबांच्या डोक्यावर फडा काढून बसलेला होता. फडा पाहिला, भुजंग पाहिला, आता ती सरी सुटून गेली. नाथ बाबा डोळे उघडा. हा जसा जसा उडू लागला तसे तसे नाथ बाबा समाधीतून बाहेर येऊ लागले. तसा तसा सर्प नाथांची विळखी उतरू लागला. शेवट नाथ बाबा म्हणून ओरडला. नाथ बाबा पूर्ण समाधीतून बाहेर आले. सर्प नाथांपासून निघून गेला. मग पळत गेला नाथ बाबांच्या गायत. बाबा बरं झालं मी आलो. तक्षक असला पाहिजे, दंश केला असता, काय झालं असतं बाबा, काय झालं असतं. नाथांच्या लक्षात आलं आपल्याला साक्षात्कार झाला. जे नाथ महाराज पळाले, स्वामी असा असा प्रकार घडला. स्वामी का एवढ्यावर आपलं काम भागणार नाही. मग आता मात्र तुला जगातली पायी तीर्थयात्रा करावी. जी स्वामी. स्वामींच्या आज्ञेवर नाथ महाराज तीर्थयात्रेला निघाले. 1 महिना झाला तीर्थयात्रेला गेले. ही गोष्ट पैठणला आजाजीला कळाली. काठी टेकत आजाजी देवगिरीवर. स्वामी आमचा एका तुमच्याकडे. हो माझ्याकडे आलेला आहे. तीर्थयात्रेला तो गेला. 1 महिना झाला. स्वामी आम्हाला माहित नाही. आज आम्हाला आमचा एका दिसला आम्ही प्राण त्याग करणार. स्वामी सांगतात तसं काही करू नका. स्वामीने डोळे बंद केले. तीर्थयात्रेमध्ये नाथांना संकेत केला, एका जिथं असेल तिथं वायू वेगाने वापस.
वयोगाने नातमाला झाली. आजाजीच्या हातामध्ये नातवाला हात दिला, सांभाळ आपल्या नातवाला. पण जात असताना नातवा स्वामी सांगतात, एका माझी आज्ञा म्हणून आता तुला संसारामध्ये पडावं लागेल. मग नाथ महाराजांचा संबंध जमला. नाथ महाराजांचा साखरपुडा झाला तो आमचा वैजापूर मध्ये एकटा विठोबा मंदिराच्या पारावर. आता कोटी रुपये मंदिराचं काम चालू आहे, कोटी रुपयाचं. आलात वैजापूरला कधी तर एकटा विठोबा मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय वापिस येऊ नका. तिथून पुढे नाथ महाराजांनी अनेक ग्रंथ संपादा केली. चतुश्लोकी भागवत केलं, रामायण केलं, हस्तमला ग्रंथ केला, हरिपाठ केला, रुक्मिणी स्वयंवर केलं, चिरंजीव पद केलं. काय नाथांचे ग्रंथ आहे महाराज. ज्या मुलीचा संबंध जमत नसत तिने फक्त श्रद्धेने रुक्मिणी स्वयंवरच्या 11 पारायण करा, तिला योग्य पाहिजे तसा वर प्राप्त होतो. हा नाथ महाराजांचा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाला आशीर्वाद आहे. विठ्ठल नाथ महाराज थोडे थोडे कीर्तन करायला लागले, प्रवचन कीर्तन. पण लोक कीर्तनाला येत नव्हते, लोक कीर्तनाला येत नव्हते त्या टायमाला. पण तुम्हाला काय वाटतं आता लोक काय कीर्तनाला येतात का? अरे उगे पंक्ती ठुल्या म्हणून की गर्दी. लोक कीर्तनाला येत नाही म्हणून नाथ महाराजांनी 1 किलोचं सोमग्रह तयार केलं आणि जाहीर केलं, जो कोणी कीर्तन ऐकायला येईल त्याला 1 किलो साखर बक्षीस दिल्या जाईल. 1 किलो साखरेसाठी 2 तास कोण बसून कुठे कीर्तन काय. महाराज नाथ महाराज म्हटलं असे जमणार नाही, थोडासा आता रंगून परमार्थ करावा लागेल. मग नाथ महाराजांनी भारूड प्रकरण केलं. पहा आता भारुडाचे प्रकार: आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, जोगी, बायल्या, दाता, शौर्य रूपकातले देखील काही भारुड केले. पहा उदाहरणार्थ एक भारुड तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. भोळाबाई ने केला, भोळाबाई केला, संसार सारा नागविला. शौर्य होऊन गेले, सुख नाही झाले, पुनरपी संसाराने वाले. 4, 5, 6, 18 शिरतले त्यांचे संगे मन चावट हो झाले. एकाएकी संत संग झाला, एका जनार्दनी संसार सुटला. काय भारुड? भारुड या शब्दाचा अर्थ काय? भावावर आरूढ होणे,